तो पूल आता आपण तापोळ्याचा बांधतोय. आज नवीन महाबळेश्वर होत आहे, तिकडे 3 पूल, एक पूल नाही 3 पूल आपण करतोय. लोकांचं येण्या जाण्याचं साधन आपण करतोय. कोकणामधून पश्चिम महाराष्ट्राला जायला आपण तोही एक ब्रिज करतोय. तापोळ्याच्या पलीकडे कांदाट खोऱ्याला जायला एक पूल करतोय. तापोळ्यातून आपटीला एक पूल करतोय. आणि म्हणून असे अनेक रस्ते, अनेक पूल आपण या ठिकाणी केलेले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने देखील आपले केळगर मेढा अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. हा प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण आहोत. हे महाबळेश्वर जावळी खोरं जे आहे हे ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. माझा एकच संकल्प आहे, या गावामधले या संपूर्ण पंचक्रोशीतले लोक, मुलं रोजगारासाठी मुंबईला जातात, पुण्याला जातात, ठाण्याला जातात, नालासोपाऱ्याला जातात, वसईला जातात. त्यांना तिकडे जायला लागू नये, त्यांच्या हाताला काम इथंच मिळालं पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि माझं काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, इकडे बघा, हे सगळं हे निसर्ग सौंदर्य लाभलेलं आपलं हे सगळं केळगर मेढा आहे इथं. आणि त्यासाठी हे खरं हे विकत घेण्यासाठी 5 गणीमध्ये 14 कोटी रुपये खर्च करून आणि साताऱ्यात पवई नाक्यावर 20 कोटी रुपये खर्च करून आपण उमेद मॉल उभे करतोय, उमेदचे मॉल उभे करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी देखील 100 खाटांचं स्वतंत्र महिला रुग्णालय आपण साताऱ्यात उभे करतोय. रस्त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत नाही, परंतु रस्ते देखील आपण मंजूर केलेले आहेत. हा जो काही रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारे 4 रस्ते एकत्र करून नवीन राज्यमार्ग 461 घोषित केला आहे. पाचवड, कुडाळ, मेढा, कोळगर, अंधारी, फळणी, मुनावळे, वाघळी, शेंबडी, दरेताम, पिंपरी, उचाट, खोपी, वेरळ, अनेक या भागातून 50 गावांना याचा फायदा होणार आहे. शेवटी लोकांना रस्ते पाहिजेत, लोकांना पूल पाहिजेत, लोकांना पर्यटन व्यवस्था पाहिजे, लोकांना या ठिकाणी रोजगार पाहिजे, त्यांच्या हाताला काम पाहिजे. मी बघितलंय, ते मला कोणीतरी सांगितलं, इकडचे सगळे लोक मुंबईला आहे, हा रोजगार नाही म्हणून. आणि म्हणून त्याच्यावरच मी काम करतोय. पैसे किती मंजूर केले मी सांगत नाही, पण आपल्याला मी एवढंच सांगतो की या शासन आपल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत यासाठी विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, हा शब्द देखील आपल्याला मी देऊ इच्छितोय. आणि म्हणून बोंडारवाडी धरण, मगाशी दादानी सांगितलं, बोंडारवाडी धरणाचं जे काय काम आहे ते कशामुळे अडकले, सोळशीचं पण आपण वरून करतोय, त्याचाही फायदा होणार आहे. आणि म्हणून बोंडारवाडी धरणाला आपण प्राधान्य देऊ, बोंडारवाडी धरणातले असलेले अडथळे आपण दूर करू, हा देखील मी शब्द आपल्याला देतो. युवकांना रोजगार मिळण्यासाठी तर मी बोललोच आहे, या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल. त्याचबरोबर आज कालच मी आपल्या उद्योग मंत्र्यांची फोनवरून चर्चा केली. या ठिकाणी आपल्याला या वेलनेस लॉन्जिटिव्हिटी प्रकल्प आपण सुरू करतोय, त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील. दावोसमध्ये करार देखील झाला आहे. हे काय पाचवड कोकणात रस्ता आपल्या माध्यमातून तो झाला आहे. आणि हे काय दुधगाव बावधन सर्वेला निधी दिलेला आहे. पाचवड मेढा खेड रस्ता तो काम चालू आहे. आणि धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त पाईपलाईन बाकी आहे, आता तुमच्या चालू होते. बरं, तर यामध्ये हॉस्पिटल तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे, केळगर जवळ. आणि मी आरोग्य मंत्र्याला मी सांगतो, आपला प्रकाश आंबेडकर आहे, त्यांना मी सांगतो की इथं ताबडतोब सर्वे करा, सर्वे करून ताबडतोब या ठिकाणी याची प्रक्रिया सुरू करा म्हणून. आणि बिलकुल काही काळेश्वरी मंदिर कुसबी येथील मंदिराला अदर्जा मिळवून देणे, हा 1 नंबरचा. 7/12वरचं काय ते शिक्के काढायचे, बरं, ते कर्ज मिळण्याची आपल्याला त्याच्यात मुभा मिळाली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करू. संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी सहकार्य करू. त्याचबरोबर इथं आरोग्यात धोका निर्माण झाला आहे, प्रदूषण झालेलं आहे, त्या संदर्भात देखील जे काय आपल्याला करता येईल ते करू. आणि म्हणून तुम्हाला मी शब्द द्यायला आलोय की या ठिकाणी जे जे काय बोललोय ते करणार.
पुन्हा एकदा मी सांगतो, बोंडारवाडी धरण होणार म्हणजे होणार. त्याच्यामध्ये कुणी काही आडवा आलं तरी सुद्धा त्याला काही कुठलीही अडचण आली ती दूर करणार. आणि हे बोंडारवाडी धरण मला कळले काय काय त्याच्यात कोणी फक्त निवडणुकीचा मुद्दा करण्यासाठी तो पेंडिंग चालू आहे. पण मी आपल्याला सांगतो, निवडणुका येतात जातात हो, निवडणुका येतात जातात, सत्ता येते पुन्हा येते जाते परत येते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही, नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, बोंडारवाडीच्या बद्दल कोणी किती आडवं आलं तरी बोंडारवाडी धरण तुमच्यासाठी झालं पाहिजे. आणि इथं पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असतील, मुलं असतील, इथून रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जायला लागता कामा नये, हे स्वप्न आहे माझं. आणि म्हणून मला आता तुम्ही सांगा, मी जे बोललोय ते सगळं करणार, पण तुम्ही येत्या 5 तारखेला काय करणार? 5 तारखेला काय करणार? काय करणार? काय निशाणी आहे आपली? धनुष्यबाण एवढं हळूहळू बोलल्यावर कसं ऐकायला आहे ना? धनुष्यबाण आणि आणखी पण दुसरं पण काय ना त्याच्यासोबत.